दापोलीत उद्धव ठाकरेंच्या पक्षाला मोठा धक्का, 8 नगरसेवक घेणार धनुष्यबाण हाती। राज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश। सेबीच्या अध्यक्षपदी तुहीन कांता पांडे यांची नियुक्ती, माधवीपुरी बूच यांची जागा घेणार। माधवीपुरी बूच यांच्या काळातील सेबीचा कारभार चर्चेत। श्रीनगर विमानतळावर मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी, लष्कराच्या बीआरओची यंत्रणा। विमानतळावरील बर्फ हटवण्याच्या कामात बर्फवृष्टीमुळे विमान वाहतुकीवर परिणाम। पुणे स्वारगेट घटनेनंतर कल्याण पोलीस ॲक्शन मोडवर। कल्याण एसटी डेपोची केली पाहणी, सुरक्षा रक्षकांची घेतली झाडाझडती, सुरक्षा यंत्रणेचा घेतला आढावा। रवींद्र नाट्य मंदिराचे लोकार्पण लांबणीवर। लोकार्पण आज ऐवजी 2 मार्च रोजी होणार। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार लोकार्पण। धारावी प्रकल्प 3 लाख कोटींचा बहुत आराखड्याचे काम अंतिम टप्प्यामध्ये। सूचना हरकती मागवणार, तब्बल 10 कोटी चौरस फूट क्षेत्रफळ। नेपाळमध्ये 6.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप। संपूर्ण हिमालयीन भागात जाणवले भूकंपाचे धक्के। पहिल्यांदा भूकंप काठमांडूजवळ तर दुसऱ्यांदा बिहार सीमेजवळ भूकंप। मुंबईच्या तापमानात घट होण्याचा अंदाज। सततच्या उकाड्यानंतर आता तापमानाचा पारा उतरणार। आजपासून मुंबईच्या तापमानात काहीशी घट होईल। सीएसएमटीच्या फलाट विस्तारीकरणामुळे ब्लॉक आज रात्री 11:30 ते शनिवारी रात्री 4:30 वाजेपर्यंत 5 तासांचा ब्लॉक। फलाट क्रमांक 12-13च्या विस्तारीकरणाच्या कामानिमित्त ब्लॉक। अमरावती ग्रामीण पोलिसांच्या रेकॉर्डवर 340 गुन्हेगार वॉन्टेड। मागील वर्षी पकडले 90 गुन्हेगार। पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांची माहिती। ठाण्याच्या येऊरमध्ये गो तस्करी फसली। 2 बैलांना इंजेक्शन देऊन चोरी करण्याचा प्रकार उधळला। तरुणांच्या सतर्कतेने उधळला बैल चोरीचा प्रकार। जालन्यात जुगार खेळणाऱ्या 10 जणांवर भोकरदन पोलिसांची कारवाई। या कारवाईत 5,51,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। सोलापूर हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात। अपघातात एसटीची दुचाकीला धडक। धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।